मित्र हो नमस्कार मित्र हो. मागील काही दिवसापासून आपण कोरोना काळातील इंग्रजी अध्ययन या मालिकेअंतर्गत व्याकरणाचे विविध टॉपिक शिकत आहोत. आज आपण शिकणार आहोत प्रिपोजिशन्स ऑफ डायरेक्शन और मूवमेंट, दिशादर्शक किंवा हालचाल दर्शविणारी शब्दयोगी अव्यय याबाबत. प्रिपोजिशन्स ची व्याख्या जर पाहिली तर ती अशी असेल: अ प्रिपोजिशन इज अ वर्ड युज्ड टू लिंक नाउन्स, प्रोनाउन्स और फ्रेजेस टू अदर वर्ड्स विद इन अ सेंटेन्स. शब्दयोगी अव्यय म्हणजे वाक्यातील असा शब्द की जो नाम, सर्वनाम यांच्याशी वाक्यातील इतर शब्दांचा संबंध जोडत असतो. आणि मुख्यतः शब्दयोगी अव्यय हे नाम किंवा सर्वनामाच्या अगोदर वापरली जातात. शब्दयोगी अव्यय ही वाक्यात येणारे छोटे छोटे शब्द असतात की जे वेळ, ठिकाण, डायरेक्शन किंवा दिशा दर्शविण्यासाठी वापरली जातात. प्रिपोजिशन्स ऑफ डायरेक्शन खूप महत्वाचे आहेत, कारण ते विशिष्ट प्रकारची हालचाल किंवा दिशा दर्शवित असतात. त्यातील महत्वाची काही प्रिपोजिशन्स ऑफ डायरेक्शन्स आहेत ते म्हणजे टू, इनटू, टुवर्ड्स, अक्रॉस, along, around, down, off, through, up, upon, onto, out of, against आणि away from. यातील एका प्रिपोजिशन बद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सुरुवातीला पाहूया टू म्हणजे टुवर्ड्स समथिंग और समबडी, च्याकडे किंवा च्या दिशेने अशा अर्थाने टू वापरतात. उदाहरणार्थ ही केम टू मी, तो माझ्याकडे आला. किंवा दुसरं उदाहरण, द बॉईज गो टू स्कूल इन ग्रुप्स, मुले समूहाने शाळेत जातात. यानंतरचं प्रिपोजिशन आहे इनटू. इनटू म्हणजे मूवमेंट टुवर्ड्स इंटेरियर, आतल्या दिशेने हालचाल करून अशा अर्थाने इनटू वापरतात. उदाहरणार्थ ही जम्प्ड इनटू द रिव्हर टू सेव्ह अ ड्राउनिंग चाइल्ड, बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी त्याने नदीत उडी घेतली. आता इन आणि इनटू मध्ये हा फरक आहे की इन म्हणजे आत असणे आणि स्थिर, तर इनटू म्हणजे हालचाल करून आत जाणे अशा अर्थाने वापरले जाते. आता यानंतरचं प्रिपोजिशन आहे टुवर्ड्स. टुवर्ड्स म्हणजे इन द डायरेक्शन ऑफ समथिंग, मूवमेंट इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन, च्या दिशेने अशा अर्थाने टुवर्ड्स वापरतात. उदाहरणार्थ ही किक्ड द बॉल टुवर्ड्स द गोल, त्याने गोलच्या दिशेने बॉलला लाथ मारली. किंवा We went towards the site of the accident, आम्ही अपघात स्थळाकडे गेलो. यानंतरचं प्रिपोजिशन आहे अक्रॉस. अक्रॉस म्हणजे फ्रॉम वन साइड टू द अपोजिट, एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे अशा अर्थाने अक्रॉस वापरतात. उदाहरणार्थ ही स्वॅम अक्रॉस द रिव्हर, तो नदी पोहून पलीकडे गेला. किंवा दुसरं उदाहरण, ही वॉक्ड अक्रॉस द रोड, तो रस्ता पार करून पलीकडे गेला, एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे अशा अर्थाने अक्रॉस वापरतात. यानंतर पुढचं प्रिपोजिशन आहे अलॉंग. अलॉंग म्हणजे इन अ पॅरलल लाईन, कडेने किंवा समांतर बाजूने अशा अर्थाने अलॉंग वापरतात. उदाहरणार्थ देअर आर मेनी ट्रीज अलॉंग द रोड, रस्त्याच्या कडेने भरपूर झाडे आहेत. किंवा दुसरं उदाहरण, वी वॉक्ड अलॉंग द सी शोर, आम्ही समुद्राच्या कडेने चाललो. यानंतरचं प्रिपोजिशन आहे अराउंड. अराउंड म्हणजे सभोवती, सभोवती अशा अर्थाने ते वापरतात. उदाहरणार्थ द कॅट रॅन अराउंड द बॉक्स, मांजर बॉक्स भोवताल धावले. किंवा द अर्थ मूव्स अराउंड द सन, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. यानंतरचं प्रिपोजिशन आहे डाऊन. डाऊन म्हणजे टुवर्ड्स लोअर प्लेस, खालच्या दिशेने अशा अर्थाने ते वापरतात. वी क्लाइम्ड डाऊन द हिल, किंवा ही क्लाइम्ड डाऊन द स्टेअर्स, तो पायऱ्या उतरून खाली आला. यानंतर पुढचं प्रिपोजिशन आहे ऑफ. OFF, ऑफ. ऑफ म्हणजे नॉट टचिंग ऑर कनेक्टेड किंवा नॉट ऑन अ सरफेस, पडणे, वेगळा होणे अशा अर्थाने ते वापरतात. उदाहरणार्थ ही फेल ऑफ द बायसिकल, तो सायकलवरून पडला. यानंतरचं प्रिपोजिशन आहे थ्रू. थ्रू म्हणजे गोइंग फ्रॉम वन पॉइंट टू द अदर पॉइंट, च्या मधून आरपार अशा अर्थाने ते वापरतात. उदाहरणार्थ ही वॉक्ड स्लोली थ्रू द वुड्स, तो हळूहळू जंगलातून
चालला. किंवा दुसरं उदाहरण, द कॅट रॅन थ्रू द पाईप. मांजर पाईप मधून पळाली. एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे, आतून अशा अर्थाने थ्रू वापरतात. यानंतर पुढचं प्रिपोजिशन आहे अप. हे डाऊनच्या विरुद्ध अर्थाने वापरले जाते. याचा अर्थ होतो मूवमेंट टू अ हायर प्लेस, वरच्या दिशेने. उदाहरणार्थ, वी क्लाइम्ड अप द ट्री. आम्ही झाडावर चढलो. किंवा ही क्लाइम्ड अप द माउंटेन. तो पर्वतावर चढला. यानंतर पुढचं प्रिपोजिशन आहे हालचाल करून वर अशा अर्थाने. अपॉन. ऑन म्हणजे स्पर्श करून स्थिर असणे आणि अपॉन म्हणजे हालचाल करून वर. उदाहरणार्थ, द कॅट जम्प्ड अपॉन द चेअर. मांजराने खुर्चीवर उडी घेतली. या ठिकाणी मूवमेंट आहे, हालचाल आहे आणि ह्यासाठी अपॉन वापरला आहे. यानंतर पुढचं प्रिपोजिशन आहे ऑन टू, म्हणजेच मोकळ्या जागेत, पृष्ठभागावर अशा अर्थाने ते वापरतात. उदाहरणार्थ, द कॅट गॉट ऑन टू द सोफा वेन वी अराइव्ड. किंवा दुसरं उदाहरण, द डॉग जम्प्ड ऑन टू द रूफ. यानंतर पुढचं प्रिपोजिशन आहे आउट ऑफ, लिव्हिंग समथिंग. इनटूचे विरुद्ध अर्थाचे प्रिपोजिशन आहे. त्याचा अर्थ होतो च्या बाहेर. उदाहरणार्थ, ही टूक अ फ्यू बुक्स आउट ऑफ द कबर्ड. त्याने कपाटातून काही पुस्तके बाहेर काढली. यानंतरचं प्रिपोजिशन आहे अगेन्स्ट. अगेन्स्टचा अर्थ होतो डायरेक्टेड टुवर्ड्स समथिंग, एखाद्या दिशेने. ठिकाणी कॉन्टॅक्ट, स्पर्श दर्शविला जातो अगेन्स्टने. उदाहरणार्थ, ही थ्रू द बॉल अगेन्स्ट द वॉल. त्याने भिंतीवर बॉल आदळला. यानंतर पुढचं प्रिपोजिशन आहे अवे फ्रॉम. फ्रॉम वन प्लेस टू अनदर, एका ठिकाणाहून दुसरीकडे. उदाहरणार्थ, द बॉय इज रनिंग अवे फ्रॉम मी. तो मुलगा माझ्यापासून दूर पळत आहे. यानंतरचं प्रिपोजिशन आहे ॲट. ॲटचा अर्थ सुद्धा च्याकडे असा होतो. उदाहरणार्थ, द कॅट रश्ड ॲट द रॅट. मांजर उंदराकडे पळाले. ॲट, टू आणि टुवर्ड्स या सर्वांचा अर्थ समान आहे, परंतु हे जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये येतात तेव्हा एकाच वाक्यात हे तिन्ही प्रिपोजिशन जर वापरले तर त्या वाक्याचा अर्थ भिन्न होत असतो. आता एखाद्या वाक्यामध्ये आपण टू वापरलं तर त्याचा अर्थ होतो तिथपर्यंत पोहोचणे. जसं की ही थ्रू अ बॉल टू द चाइल्ड. त्याने बॉल मुलाकडे फेकला आणि तो बॉल त्याच्यापर्यंत पोहोचला. तर याच वाक्यामध्ये आपण टूच्या ऐवजी जर टुवर्ड्स वापरलं, जसे की ही थ्रू अ बॉल टुवर्ड्स द चाइल्ड. त्याने तो बॉल मूल उभे आहे त्या दिशेने फेकला, परंतु तो त्याच्यापर्यंत पोहोचला किंवा पोहोचला नाही हे काही निश्चित नाही. आणि ह्याच वाक्यामध्ये आपण टुवर्ड्सच्या जागी ॲट वापरलं, ही थ्रू द बॉल ॲट द चाइल्ड. तर याचा अर्थ होतो त्याने तो बॉल मुलाला मारला. त्याचा हेतू मुलाला मारणे असा होता. एकच वाक्य जर वेगवेगळे प्रिपोजिशन वापरलं तर त्याचे अर्थ हे भिन्न भिन्न होत असतात. अशा प्रकारे मागील 2-3 दिवसापासून जे आपण प्रिपोजिशन शिकले त्यातून आपल्या प्रिपोजिशन्स किंवा शब्दयोगी अव्ययाबद्दलचा संभ्रम दूर होण्यास मदत झालेली असेल. मित्रांनो, खूप सारी प्रिपोजिशन्स आहेत. यामध्ये काही मॅनर दर्शविणारी प्रिपोजिशन्स जसं की बाय, लाईक, ऑन, विथ. त्याचबरोबर कॉज किंवा इफेक्ट दर्शविणारी प्रिपोजिशन्स ज्यातून रिझन किंवा कॉज सांगितलं जातं. त्यात ॲज अ रिझल्ट, बिकॉज ऑफ, ड्यू टू, फॉर, हेन्स, ऑन अकाउंट ऑफ, सिन्स, देअरफॉर, कन्सिक्वेंटली इत्यादी शब्दयोगी अव्ययांचा वापर केला जातो. जवळपास 150 प्रिपोजिशन्स आहेत. त्यापैकी आपण महत्त्वाची आणि आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाणारी सर्व प्रिपोजिशन्स घेतले आहेत आणि यातून आपली प्रिपोजिशन्स बद्दलची जी काही शंका असतील तर त्या निरसन त्यांचं झालेलं असेल असं समजायला काही हरकत नाही. यानंतर पुन्हा भेटूया आपण एका नवीन टॉपिकसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. व्याकरणाचे नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.